चला मॅचला सुरुवात होते. पियुष आणि तनयची जोडी मैदानाच्या आत आहे. त्यांच्या समोर गोलंदाजी मार्कवर यश सावंत. अंडरडॉग संघाचा कर्णधार यश सावंत गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्यासाठी पियुष गेले होते. पहिल्या बॉलवरती अगदी इझिली हा सिंगल रन इकडे मात्र पळतोय. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागणार आहेत. कारण की मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की 29 धावा इकडे मात्र करायच्या होत्या आणि त्या 29 धावा ऑलस्टार संघाने मात्र इझिली केल्या आहेत. या बॉलवरती नो बॉल केला. पुन्हा एकदा जर पाहिलं तर वेगाने टाकण्याच्या प्रयत्नात डॉट बॉल होतोय. दोन चेंडू 2 धावा झाल्यात. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फ्लिक केला. 1 रन मिळतोय. अगदी ताकदीचा वापर यावेळेस या फटक्याच्या माध्यमातून तनयने केला. पाहिलं तर यावेळेस जोरमध्ये फटका चांगला आहे. 6 धावा इकडे मात्र मिळत आहेत पियुषसाठी आणि त्याच्या संघासाठी. अगदीच कुठेतरी मात्र पायांवरती मारा करण्यासाठी गेले होते. थोडीफार लाईन तिकडे मात्र चुकली यशची आणि त्यानंतर पियुषचा हा आक्रमक फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा यावेळेस जर पाहिलं तर विकेट येते. कमबॅक होतोय यश सावंतकडनं. षटकारानंतर इकडे मात्र विकेट येते. पाच चेंडू धावा झाले आहेत 9. बॅट्समन सर्विस मैदानाच्या आत आहेत. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू इकडे पाहिला तर यावेळेस रन आउटची संधी होती परंतु मात्र वेदांच्या हातामध्ये तिकडे नीटपणे बॉल आला नाही. सिंगल रन मिळते शेवटच्या बॉलपासून आणि पहिल्या षटक संपल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 10. 1 गडी बाद 10 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. त्यावेळेस मात्र गोलंदाजी मार्गवरती आदित्य. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल इकडे मात्र नो करण्यात आलाय. कुठेतरी मात्र पिचच्या बाहेर चेंडू हाताळलाय त्यांनी. हा चेंडू चांगला रनआउटची संधी आणि चुकीच्या एंडला थ्रो आणि त्यानंतर जर पाहिलं तर चुकी झाली. थ्रो दिला कुठे पाहिजे होता. थ्रो दिला कुठेतरी वेगळीकडे आणि रनआउटची संधी हुकली तिकडे. पुढचा बॉल इकडे पुन्हा एकदा दो करण्यात आलाय. धावा झाल्यात आता 13. 1 चेंडू 13 धावा झाल्यात. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न तनयचा. इकडे आणखीन 1 विकेट माघारी परततोय. दोन बॉल. दोन चेंडू धावा झाल्यात 13. इकडे पाहिलं तर दुसरी विकेट माघारी परतते. दोन्ही सलामीची जोडी जी आली होती मैदानात ती मात्र आता माघारी परतली. नवीन बॅट्समन अंकुर मैदानाच्या आत आले. 2 चेंडू 13 धावा झाल्या डबल कवरती. गोलंदाजी मार्गवरती आदित्य. इकडे पाहिलं तर यावेळेस फटका चांगला आहे आणि आपल्या उंचीचा वापर करून इकडे मात्र प्रथमेश परब यांच्या सेफ हँड्सने इकडे मात्र झेल पकडला गेलाय. बाउंड्री लाईन जवळ अगदी चांगलं रेस्क्यू इकडे प्रथमेशच्या माध्यमातून.
विकेटचं पतन. बॅक टू बॅक विकेट्स येत आहेत. हॅट्रिक चान्स आता मात्र आदित्यसाठी. अंकुर जसे मैदानात आले तसे मात्र आता मैदानाच्या बाहेर जात आहेत, कारण की विकेट इकडे मात्र प्रथमेशच्या माध्यमातून ज्या प्रकारे क्रॅच पकडली गेली आहे, खरं तर तारीफ करावी लागेल त्यांची. उंची आहे आणि उंचीचा वापर कशा प्रकारे करावा हे मात्र प्रथमेश परब आपल्याला दाखवत आहेत. तीन चेंडू धावा झाल्यात 13. 3 गडी बाद. हॅट्रिक बॉल आहे हा आदित्यसाठी. बघूया हॅट्रिक कंप्लीट होते का त्यांची. या टुर्नामेंटच्या आजच्या दिवसातील एकही हॅट्रिक आपण पाहिली नाही आहे. हा हॅट्रिक बॉल, हा चान्स इकडे मात्र क्रिएट झाला. बघूया हॅट्रिक होते का. इकडे पाहिलं तर यावेळेस बॉल सोडण्याचा प्रयत्न, परंतु मात्र सफलता मिळाली आहे त्यांना. वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. 13 धावा झाल्यात द फलकावरती. माफ करा, आता 14 झालेत. सिंगल रन. पाहिलं तर यावेळेस सिंगल रन पुन्हा एकदा. सोळा धावा झाले द फलकावरती. पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू. वर 16 रन झालेत. गोलंदाजी मार्कवरती दिवेश. मात्र यावेळेस व्हाईट बॉल सोडलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सिंगल रन मिळतो यावेळेस आणि धावफलक पुढे जाईल. जर पाहिले तर धावफलक आता इकडे पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं यशच्या माध्यमातून, परंतु बॉल निघून जातोय चौकाराकडे. धावा झाल्या 24. 3 चेंडू 24 झालेत. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा तन्मयकडनं ही मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चौकार इकडे मात्र आता जातोय.
ते पहिले तर यावेळेस फुल टॉच चेंडू आणि फुल टॉच चेंडूवरती इकडे मात्र चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. इकडे पाहिलं तर वाईड +1. किती 37. तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती धावसंख्या 38. चला शेवटच्या ओव्हरला मात्र सुरुवात होते. पहिलाच बॉल इकडे मात्र सुजायचा आणि दोन्ही फिल्डरमध्ये तिकडे मात्र टक्कर झाली आहे. षटकार येतोय. षटकाराने मात्र चौथ्या ओव्हरला सुरुवात होते. 44 धावा झाल्यात आता धावफलकावरती. सिंगल रन इकडे मात्र पुन्हा एकदा. स्लोवर वन आणि इकडे कॅचची संधी होती परंतु मात्र सिंगल रन मिळतोय. येस स्कोर झालाय 46-46. पुन्हा एकदा जर पाहिलं तर यावेळेस वाईड आणि तिकडे वाईड +1. 48 झालेत आता. मात्र सुरेख फटका तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 49 धावा झाल्यात 4 बॉलमध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. इकडे मात्र मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्यासाठी गेले होते. 2 धावा इकडे मात्र पुन्हा एकदा इझिली कंप्लीट झाल्यात. 51 झालेत आता. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. पाहिलं तर एकूण 52 धावा झाल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष असणार आहे.
अंपायर मॅच बॉलने प्रॅक्टिस करायला देऊ नका. चला मॅचला सुरुवात होत आहे. स्ट्राईक गेटवरती दिवेश, त्यांच्यासोबत साहिल, गोलंदाजी मार्कवरती अंकुर. पहिला चेंडू इकडे मात्र गोलंदाजी मार्कवरती अंकुर येते, वाईट गेला. 53 धावांचं लक्ष आहे अंडरडॉग संघासमोर. साहिल आणि त्यांच्यासोबत दिवेशची जोडी मैदानाच्या आत आली आहे. एक चेंडू एक धाव झाली. आता यावेळी जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू अंकुरकडनं पाहायला मिळतोय. पहिले तर पुन्हा एकदा वाईट बॉल. 2 चेंडू 2 धावा झाल्यात. आता पहिलं तर दांडे 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 गुल, फलंदाज बाद. तीन चेंडू 2 धावा झाल्यात. नवीन बॅट्समन यश मैदानाच्या आत येतोय. पाहिलं तर वाईट बॉल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर डॉट बॉल. पुन्हा एकदा टॅप केला. आणखीन एक डॉट बॉल. 5 चेंडू आणि फक्त 3 धावा इकडे मात्र खर्ची झाले आहेत गोलंदाजाकडून. अतिशय चांगली गोलंदाजी. एकही रन बॅट नाही आला नाही आहे. पहिले तर पुन्हा एकदा वाईट बॉल. लगातार जे 4 बॉल आहेत ते मात्र 4 बॉल आणि 4 रन झाले ते वाईटच्या स्वरूपात आले आहेत. 5 चेंडू 4 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. पहिले तर आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. चांगली बॉलिंग इकडे मात्र अंकुरच्या माध्यमातून.
पहिले तर यावेळेस नो बॉल. धावा झाल्यात 5. जिंकण्यासाठी आणखीन 48 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. पहिले तर यावेळेस डॉट बॉल होतो आहे. वाईट बॉल. 17 चेंडू 47 धावा जिंकण्यासाठी हव्यात. पहिले तर यावेळेस षटकार येतोय. हा षटकार फार गरजेचा होता इकडे अंडरडॉग संघासाठी. तर धावा झाल्या आहेत 12. 2 चेंडू 12 धावा झाल्यात. पुन्हा एकदा जर पाहिलं तर यावेळेस झेल पकडला जातोय. विकेट. तीन चेंडू 12 धावा झाल्यात. पहिलं तर वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल. 3 चेंडू 14 धावा झाल्या दोफलकावरती आता. पहिले तर पुन्हा एकदा जर विकेट येते. 4 चेंडू 14 धावा. नवीन बॅट्समन वेदांग मैदानाच्या आत येतोय. धावा झाल्यात 14. 4 चेंडू 14 धावा झाल्यात. पहिले तर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती परंतु मात्र यावेळेस कीपरकडनं चुकी होत्या. वाईट बॉल. हा बॉल जर पाहिलं तर पुन्हा एकदा वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फक्त आणि फक्त 15. जिंकण्यासाठी आणखीन 38 धावांची गरज आहे. 12 चेंडू 38 धावा जिंकण्यासाठी हव्यात. येस स्कोर झालाय 15. जिंकण्यासाठी आणखीन 38 धावांची गरज. 38 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 12 बॉल्स. पहिलं तर वाईडने सुरुवात होते. नोने सुरुवात होते. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. पहिले तर यावेळेस चौकार वाचवलाय. एकदा जर पाहिलं तर यावेळेस नो बॉल. जिंकण्यासाठी आता 11 चेंडू 11 चेंडूंवरती 35 धावा करायच्या आहेत. इनसाइड एज. पुन्हा एकदा डॉट बॉल इकडे मात्र अमित त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. चांगली गोलंदाजी करतायत फिनिक्स रेबल संघ.
पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 चेंडू झालेत, 3 चेंडू धावा झाल्यात 18. जिंकण्यासाठी आणखीन 9 चेंडू आणि 35 धावांची गरज. वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल. 20 धावा झाल्या डबल कवरती 20. जिंकण्यासाठी आणखीन 33 धावांची गरज आहे 9 बॉलमध्ये. सिंगल रन पुन्हा एकदा. 2 बॉल बाकी आहेत. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावा हव्यात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिले तर डॉट बॉल. षटक संपले आणि धावा झाल्यात 21 धावा झाल्या. जिंकण्यासाठी आणखीन 32 धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये. पहिले तर वाईट बॉल पंच घोषित करतायत. 6 बॉलमध्ये आता 31 रनची गरज आहे. पहिले गेलं तर हा चौकार येतोय. पहिले तर नो बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल करण्यात आलाय. पुन्हा एकदा नो बॉल. एकोणतीस धावा झाल्या. जिंकण्यासाठी आणखीन 24 धावांची गरज आहे. 4 चेंडू 24 धावा. इकडे पाहिले तर हा चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा नो बॉल.